प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपचे निष्ठावान आणि प्रभावी नेतृत्व श्री दीपक मधुकर भोंडवे निवडणुकीच्या रिंगणात. पिंपरी चिंचवड महानगरातील प्रभाग क्रमांक 16 रावेत किवळी विकासनगर मामुर्डी आणि गुरुद्वारा परिसरात भाजपाचे एक निष्ठावान आणि प्रभावी नेतृत्व म्हणून श्री दीपक मधुकर भोंडवे यांचे नाव ओळखले जाते. भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे सचिव म्हणून ते पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सातत्यानं कार्यरत आहेत. देवदेश आणि धर्म या मूल्यांवर विश्वास ठेवत वारकरी परंपरेतून आलेले सामाजिक भान त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येते. लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये बूथ स्तरावर संघटनात्मक बांधणी, सशक्त बूथ अभियान आणि मतदार नोंदणी अभियान यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेषतः आमदार माननीय शंकरभाऊ जगताप यांच्या निवडणुकीत त्यांनी तन मन आणि धनाने पक्षासाठी योगदान दिले. शेती आणि व्यवसायाचा अनुभव आणि BA शिक्षण असलेले दीपक भोंडवे हे आज प्रभाग 16 मधील कार्यकर्त्यांचा विश्वास आणि जनतेचा संपर्क असलेले नेतृत्व म्हणून पुढे येते आहे. नमस्कार, PCC न्यूज अर्थात पिंपरी चिंचवड सिटी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत भारतीय जनता पार्टीचे सचिव दीपकजी भोंडवे यांच्याकडे. या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत. नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय तयारी आहे नेमकी? येणाऱ्या 15 जानेवारीला जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे, त्यामध्ये आम्ही जे 6-7 वर्षापासून जे सामाजिक कार्य करत आहे, तर त्या कार्याचा आढावा किंवा जे कार्य केले हे आम्ही जनतेपुढं मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि येणाऱ्या भविष्य काळात ज्या प्रभागामध्ये अडचणी आहे, तर त्या अडचणी कशा सोडवल्या जातील किंवा त्या अडचणी कशा पूर्ण करता येईल यासाठी आम्ही जनतेला आवाहन करणार आहोत. खरं म्हटलं तर गेली कित्येक दिवस आम्ही तुमचे सर्व जे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार, त्यांच्या सर्वांची कामं आम्ही पाहत आलोय. पत्रकारांमध्ये बरीचशी चर्चा होत असते. आता नुकतंच रावेत येथे पोस्ट ऑफिसचं पण तुमच्या माध्यमातून खूप मोठं असं काम झालेलं आहे. तर या माध्यमातून आपल्या प्रभागातील मतदारांना आपण काय आवाहन कराल? मी प्रभाग क्रमांक 16 ते सर्व मतदार राजांना आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे स्वर्गीय आमदार लक्ष्मीभाऊ जगताप यांनी ज्याप्रमाणे आम्हाला शिकवलेलं आहे की आपल्या शरीरात जशा रक्तवाहिन्या असतात आणि त्यामुळे आपलं शरीर हे चालू असतं, तर त्याप्रमाणे आपल्या शरीरात रस्त्याचं जाळं हे जर व्यवस्थित असेल तर आपलं शरीर हे नेहमी एक चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकतं. त्याप्रमाणे माननीय आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या माध्यमातून मी गेले 2 वर्ष रावेतसाठी पोस्ट ऑफिससाठी मागणी करत असताना गेल्या 15 दिवसापूर्वी त्या पोस्ट ऑफिसची ओपनिंग झाली आणि रावेतची ओळख ही भारत नकाशावर ठळक दिसत आहे. आणि ज्याप्रमाणे शंकरभाऊ जगताप यांच्या माध्यमातून मी 2 प्लेग्राऊंड, एक नियोजित गार्डन, तसेच एक महिला बहुउद्देशीय हॉल हा नियोजित आहे, ह्या माध्यमातून करत आहे. कारण ह्या प्रभागामध्ये काम करणारा नगरसेवक असेल तर खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची थोडक्यात डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्न करता येईल. पण फक्त सर्व मतदार राजांना एवढंच आवाहन करू शकतो की ज्याप्रमाणे काम करत आहे तर इथून पुढे तसंच काम करत राहणार आहे. फक्त आपली साथ आणि आपला आशीर्वाद हा मोलाचा ठरणार आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत 4ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे ही विनंती. धन्यवाद. तर हे होते आपल्यासोबत दीपकजी भोंडवे. आपण पाहत राहा PCC न्यूज. धन्यवाद.